कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। दी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे कोकणच्या इतिहासात प्रथमच रत्नागिरीत आगमन होत आहे। 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गोगटे कॉलेजच्या भव्य मैदानावर ऐतिहासिक भक्ती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या महत्त्वपूर्ण सोहळ्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ॲडव्होकेट जया सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून जगभरातील 180 देशात तणावमुक्त जीवनाचा संदेश देणारे गुरुदेव प्रथमच येत असल्याने संपूर्ण कोकण पट्ट्यात प्रचंड उत्साह आहे। या भव्य कार्यक्रमात ज्ञान आणि ध्यान तसेच मधुर भजनांचा अद्भुत त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे। या सोहळ्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यासह विविध शहरातून सुमारे 20 ते 25 हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष सहकार्याने आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मेहनतीने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे। तरी तमाम रत्नागिरीकरांनी या अमूल्य संधीचा लाभ घेऊन गुरुदेवांच्या दिव्य सानिध्याची प्रचिती घ्यावी असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे। आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना हा असा फार पर्वणीचा योग, सुवर्णयोग जुळून आलेला आहे की इतिहासात पहिल्यांदा म्हणजे गुरुदेव भारतभर फिरले, पूर्ण जगभर फिरले, पण कोकणात गुरुदेव आले नव्हते। तर ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांसाठी आम्ही देत आहोत की तुम्ही 22 जानेवारीला प्रत्यक्ष गुरुदेवांचं दर्शन घेऊन ही एक निर्भय आनंदी जीवन किंवा एक निर्मळ हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पसरण्याचं ह्याची अनुभूती तिथे घ्यायला तुम्ही या। कारण गुरुदेव तिथे ध्यानाद्वारे तुम्हाला ती अनुभूती प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा निर्माण करायचा ह्याचं तिथे तुम्हाला नक्की अनुभव येईल। तर मी पुन्हा एकदा आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सगळ्या मेंबर्सतर्फे आवाहन करते की 22 जानेवारी 2026 गुरुवार दिनांक संध्याकाळी 6 वाजता हे टाईम तुम्ही आत्ताच ही वेळ निश्चित करून ठेवा आणि वेळेत येऊन आपली खुर्ची तिथे आसनस्थ व्हा। कारण आमचं टार्गेट 20 ते 25 हजार लोकांचं आहे आणि गुरुदेव हे नारायणाचं रूप आहे। त्यामुळे गुरुदेव जिथे जिथे जातात अक्षरशः लोक झुंबड गुरुजींच्या पाठी धावते। तर त्यामुळे प्रत्येकाला दर्शन मिळावं हा आमचा प्रामाणिक हेतू आहे। तर त्याच्यासाठी सगळ्यांना आवाहन करते की वेळेत उपस्थित राहून गुरुदेवांचा दर्शनाचा लाभ घ्या।